बांधकाम कार्यालय इथं बऱ्याच दिवसापासून जवळपास ऑगस्ट महिन्यापासून मी यांना इस्टिमेट मागितलं होतं. यांनी ड्रॉइंग दिली आणि ह्या कामाला आता त्यांचं म्हणणं आहे की इस्टिमेट नसतं, ड्रॉइंगच असते. म्हणजे गिट्टी झालं, रेती झालं, ह्याचा पोर्शन किती, काय कसं वगैरे हे समजायला काही मार्ग नाही. त्या ड्रॉइंगवर फक्त ड्रॉइंग आहे, बाकी काही कळत नाही. दुसरा विषय असा आहे की ह्यांना मी म्हणलं की जागेवर येऊन आम्हाला समजून सांगा, कधी कुठं कुठं नाल्या वर झाल्यात, कुठं कुठं खाली झालेल्या आहेत आणि कुठं कुठं नाल्या वर झाल्यात, कुठं कुठं खाली झाल्यात आणि कुठं कुठं रोडची रुंदी ही कमी झालेली आहे आणि कुठं कुठं जास्त झालेली. ह्या संदर्भात आम्हाला काही शंका होत्या. त्या संदर्भात आम्ही त्यांना वेळोवेळी पत्र दिले, फोनवर संपर्क साधला, पण आजपर्यंत ते कधी काही जागेवर येऊन आम्हाला कुठली माहिती त्यांनी दिलेली नाही. आता ते ढकलतायत मनपावर की मनपाच्या लोकांनी आम्हाला मार्किंग टाकून दिली, त्यानुसार आम्ही हे काम करतोय. असो, आता येत्या सोमवारी दुपारी 12 वाजता ते म्हणजे डायरेक्ट त्या म्हणजे मोठा मारुती ते उघडा महादेव या रस्त्यावर येऊन आम्हाला तिथं ज्या ज्या काय आमच्या शंका असतील त्या शंकेचं ते निरासन करणार आहे, असं त्यांनी एक ग्वाही दिलेली आहे. आले नाही तर परत इथं फक्त यावेळेस बाहेरचा नाश्ता मागवला तर येताना घरून डब्बा घेऊन येईल. चालतंय. जी आपण म्हणले की त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली नाही, ह्याच्यावर त्यांच्याकडे काहीच नाही आणि जूनपर्यंत काम संपवायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण मला तर वाटत नाही सध्याची पूर्ण परिस्थिती बघून की जूनपर्यंत काम संपल. म्हणजे मला तर सरळ असं म्हणायचं की हे गुत्तेदार जे ते काम करतायत ते आणि इथले काही अधिकारी कर्मचारी हे सगळे मिळून मिसळून काहीतरी बोगस मोठा धंदा चालवायचे. फक्त यांना विचारणारा कोणी नाहीये म्हणून यांचं धकायले. पण मी म्हणजे मला वाटेल तिथपर्यंत मी यांना प्रश्न विचारत राहील.